नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग विथ प्रिया या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज महिला दिन विशेष भाषण बघणार आहोत. स्त्री म्हणजे प्रेरणा, तिच्या कष्टांनी घर उजळते, तिच्या स्वप्नांनी जग बदलते, तिच्या हसऱ्या चेहऱ्याने सुख मिळते, तिच्या अस्तित्वाने सृष्टी सजते. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर, उपस्थित पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी दिवसासाठी येथे एकत्र आलो आहोत. तो म्हणजे जागतिक महिला दिन. हा दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांना समान स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करणे. स्त्री म्हणजे प्रेम, माया, त्याग आणि शक्ती यांचे सुंदर रूप आहे. घर असो किंवा समाज, शिक्षण असो किंवा विज्ञान, क्रीडा असो किंवा राजकारण, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. आई म्हणून ती आपल्याला संस्कार देते, बहीण म्हणून साथ देते, मैत्रीण म्हणून प्रेरणा देते आणि समाजात एक मजबूत व्यक्तिमत्व म्हणून उभी राहते. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती अनेक भूमिका निभावते. ती आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, शिक्षिका आहे आणि समाजाची प्रेरणादायी शक्ती आहे. आपल्या जीवनाची सुरुवातही आईच्या मायेने, प्रेमानेच तर सुरू होत असते. म्हणूनच असे म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी असते तीच जगाचा उद्धार करत असते. आज आपण कल्पना चावला, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. प्रत्येक स्त्रीचा आदर करूया, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देऊया आणि तिला सुरक्षित, समान आणि सन्मानाने जगता येईल असा समाज घडवूया. स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही प्रेरणा आहे. तिच्या कर्तृत्वामुळेच समाजाची प्रगती आहे. तिच्या कर्तृत्वामुळे समाजाची प्रगती आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.